पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव थोडक्यात बचावला। पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5ही जण हॉटेलमध्येच होते आणि हॉटेलमध्ये बाहेर पडणार होते, परंतु फायरिंग सुरू झाल्याचं सांगून हॉटेल मालकानं त्यांना हॉटेल बाहेर जाऊ दिलं नाही, त्यामुळे ते बचावले। 18 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जैन कुटुंब जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले। निलेश जैन, त्यांची पत्नी श्वेता, मुलगी अनुष्का आणि त्यांच्या भावाची मुलं पारस आणि ऋषभ हे सर्वजण काश्मीरला गेले होते। हे कुटुंब 21 एप्रिलच्या रात्री पहलगामला पोहोचले आणि एका हॉटेलमध्ये राहिले। मंगळवारी सकाळी जेव्हा बाहेर जाणार होते तेव्हा गोळीबाराचा आवाज ऐकताच हॉटेल मालकानं या सर्वांना बाहेर जाण्यापासून रोखलं। हॉटेल कर्मचाऱ्यांच्या आणि मालकाच्या सतर्कतेमुळे जैन कुटुंब हॉटेलमध्ये सुरक्षित राहिलं। बाहेरचं दृश्य खूप भयानक होतं। गोळ्यांच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला होता। त्यावेळी आपण खूप घाबरलो होतो, पण हॉटेलमध्ये सुरक्षित राहिल्यानं जीव वाचला, असं जैन कुटुंबाने सांगितलं। सध्या हे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हॉटेलमध्येच आश्रयाला आहे। पोहोचलो होतो 18ला। 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो। काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो, तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका। त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली। त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे। आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे। तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती। शासनाने महाराष्ट्रामधील जेवढे पर्यटक जम्मू काश्मीरला गेलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना तातडीने आजच्या आज कसं परत मुंबईला आणता येईल आणि त्यांच्या आप्तेष्टांचा, नातेवाईकांचा जीव भांड्यात पडेल अशी व्यवस्था करावी